रणवीर अलाहाबादी याच्या डोक्यातच घाण, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केला संताप. मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा. नव्याने एफआयआर नोंदवण्यास मनाई. ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात. म्हैसाळ उपसा सिंचनासाठी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प, अंमली पदार्थ टास्क फोर्ससाठी नव्या पदनिर्मितीला मंजुरी मिळण्याची शक्यता. सुधारित डान्स बार कायद्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता. नोटांची उधळण करण्यास मनाई. फ्लोअरवर सीसीटीव्ही होणार बंधनकारक. सुधारित कायद्यातल्या तरतुदी. शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात. वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्याने संतप्त. दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता. फक्त शिवसेनाच नाही तर भाजपच्याही माजी मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्पष्टीकरण. सुरक्षा कपात करण्यापूर्वी जीविताला धोका नसल्याची खात्री केल्याची सूत्रांची माहिती. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काम न्यायालयात प्रलंबित. स्मारक समिती कार्यालयाचीही दुरवस्था. शिवप्रेमींमध्ये संताप. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीराजांच्या नव्या पुतळ्याची उद्या पायाभरणी. पुतळ्याचं काम विख्यात मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. हत्येच्या दिवशी केज पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या. देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळेंकडे मागणी. कृष्णा आंधळेला 25 तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा. मस्साजोग प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंसह गृहमंत्री अमित शहांना भेटल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. मस्साजोग प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनाही भेटणार. शरद पवारांच्या मोहोळच्या आमदाराचा पवारांना धक्का. शिवजयंती कार्यक्रमाला आमदार राजू खरेंकडनं. शिंदे गटाचे भरत गोगावले आमंत्रित. बॅनरवरूनही तुतारी गायब. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी डबल केसरी चंद्रहार पाटलांच्या उपोषणाला सुरुवात. अनेक पैलवानांसोबत चिरंजीव, शिवाजी आणि कन्या युगंधराही करणार उपोषण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.